हो मलबार मानसून मलबार कॉफ़ी है, गांधीगिरी है। बस आते भी उनको हम एक्सपीरियंस भी देते हैं और आपको कुछ कॉफ़ी अगर टेस्ट करना है तो आ सकते हो। कॉफी खडकीमध्ये आमच्या वडिलांनी चालू केलेली आहे. अच्छा. वडिलांनी चालू केली 1958 मध्ये. ओके. आणि आमचं ना इथं DR गांधी म्हणून एक शॉप आहे. संध्याकाळी 5-5:30 झाले. मी आत्ता खडकी मेट्रो स्टेशनला आहे. तुम्ही सांग खडकी मेट्रो स्टेशनला कसं पुढचे व्हिडिओ शूट करतोच आपण, चालूच आहे. आणि त्यात सिलेंडरचा आता तुटवडा निर्माण झाला आहे. तर मी आलो आहे आता खडकीमध्ये एका कॉफी शॉपच्या शोधामध्ये. एक शॉप मी FC रोडला शोधून काढले, तुम्ही चांगला प्रतिसाद दिला यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला. आता दुसरं शॉप खडकीमध्ये आहे, तर त्याच शॉपला भेट द्यायला झालो आहे. बघूया तिथं कुठल्या प्रकारची कॉफी मिळते. आणि त्या शॉपचं इतिहास पण खूप जुना आहे, जवळपास 1958 पासून चालत झालेलं शॉप आहे. मेट्रो स्टेशन पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. या साईडला खूप शांतता आहे, कारण तसाही मिलिटरीचा एरिया आहे. खडकीला इंटरनेटवर सर्च केलं ना, स्पेल येतं KIRKEE. आता हे म्हणजे ब्रिटिशकालीन नाव आहे. पहिले खडकीमध्ये आर्मी आणि साऊथ इंडियन कम्युनिटी जास्त होती, आणि त्यात ब्रिटिश लोकांना खडकी हे नाव विचारायला आहे ना अवघड जात होतं. त्यामुळे ते नाव KIRKEE असं लिहिलं होतं. चुकीचं नाही आहे, त्या घरचं नाव आहे, आणि ॲक्च्युली ती खडकी आहे. आणि तसाही खडकीचा एरियाच का मिलिटरीचा एरिया आहे, आणि सगळे बरेच कॅम्प वगैरे खडकीतच आहे. चला निघूया आता पुढे. तर मेट्रो स्टेशनहून पोचलो आहे मी खडकी मार्केटला. आणि तुम्हाला म्हटलं होतं एका कॉफी शॉपच्या शोधात आहे, तिथे बीज मिळतात, फ्रेश कॉफी मिळते. ते शॉपला आलेलं आहे. गांधी शॉप म्हणून आहे, जवळपास असा आहे, छोटंच आहे. आणि अगदी अक्षरशः इथे मार्केट आहे, भरपूर फुल्ली मार्केट आहे. आता पुण्यात आहे ना, बऱ्याच लोकांना माहिती नाही की कॉफीचे बीज कुठे मिळतात आणि ती पावडर कुठे तयार होते. आणि मागच्या व्हिडिओमुळे एवढ्या लोकांनी प्रतिसाद दिला की लोक म्हटले अरे दुसरं शॉप कुठं आहे आणि अशी बनते का. आता लोकांना कुतूहल निर्माण झालं, आणि मी म्हटलं चला खडकीतलं एक शॉप आहे गांधी शॉप, म्हणजे जुनं आहे गांधीज कॉफी म्हणून, त्याला भेट देऊया. आता बघा हे ग्राइंडर आहे बघा, आणि बीज बघा, कॉफीचे बीज. आगा स्मेल येतो बापरे. बघा मान्सून मलबार कॉफी आहे, गांधीगिरी आहे, गोल्डन हनी, मैसूर नगट्स आहे, परत बाबा दुधानगिरी आहे, बरेच कठीण नाव आहे. आणि हा कुठला आहे, कोंडाणकन इस्टेट. म्हणजे कॉफीचे नावं बघा मी अजून ऐकले नव्हते, आता प्रत्यक्ष शॉपला येऊन मी नावं माहिती झाली मला. बघूया आता. आणि सांगायचं झालं म्हणजे यांनी हे जे फ्लेवर आहेत, हे चॉकलेट फ्लेवर आहे कॉफीचे, हे पण यांनी ते चालू केलेले आहे. यांचं स्वतःचं प्रॉडक्ट आहे, ते ग्राइंडर पण आहे, ग्राइंड केले जाते. आणि असंच नाही तर बरेच ते आपल्याला मोकोपाट पण मिळतात, एक त्यातला आपण घेऊन जाणार आहे. आणि असंच नाही, बदाम आहे, परत ड्रायफ्रूट्स आहे. इथे चहाच कॉफी पण मिळते, चहा पण मिळतोय. तुझं स्वतःच आहे. अरे बाप, इथं ताई आहे. ताई म्हटलं मी काही येत नाही, मला जरा कम्फर्टेबल नाही मी बोलायला. चला बरं, त्यांचे पप्पा येणार आहे, पप्पाकडून खास माहिती काढूया आपण.
बघा इथे चाललो आहे. इथे सेक्शन आहे खरीगास कॉफीचं. हो एक्सपीरियंस सेंटर है हमारे यहाँ. हो हो क्या बात आहे. आणि इथे मित्रांनो एक्सपिरियन्स सेंटर आहे बघा, कॉफीचं स्पेशल तयार केलेलं आहे. बापरे, म्हणजे वर्कशॉपच तयार होईल एक. हे बघा हे रोस्टिंग कोप आहे. हम खुद ही रोस्टिंग करके देते हैं. अच्छा अच्छा अच्छा. फ्रेंच प्रेस दिसते तुम्हाला. अपना पोर ओवर सॉरी पोर ओवर आहे. हे ग्राइंडर हे आहे. ग्राइंडर आहे आणि हे एरोप्रेस आहे बघा. आणि हा एरोप्रेस आहे. एरोप्रेस. बापरे. आणि हा काय आहे? ये सॉरी ये एरोप्रेस है. एरोप्रेस. ये देखो. हो हो क्या बात है. और फिर ये एस्प्रेसो है. एक्सप्रेसो मशीन है इथे. आणि कुछ भी कैफे का अगर कुछ एक्सपीरियंस चाहिए तो हम लोग ऐसे देते हैं. अच्छा. कितने साल से कर रहे हैं अभी? हम लोग 1958 से रोस्टिंग कर रहे हैं कॉफ़ी का. हाँ, हाँ. और जितने भी पुणे में 100 में से 90% कैफ़े में हमारी कॉफ़ी जाता है. अच्छा अच्छा. और बहुत सारे मतलब है ऐसा जो कैफ़े वाले हमारे पास आते भी, उनको हम एक्सपीरियंस भी देते हैं. और आपको कुछ कॉफ़ी अगर टेस्ट करना है तो आ सकते हो टेस्ट करने के लिए. ऐसा कुछ चार्जेस अभी रखा नहीं है, बट हम लोग रोस्टिंग से लेके ब्रूइंग पार्ट सब सिखाते बताते हैं. अच्छा, कैसे कैसा ब्रू करना है, क्या रेसिपी लेना है, क्या ग्राइंड साइज लेना है, ये सब चीज़ें हम लोग एक्सपीरियंस देते हैं. अच्छा अच्छा. मित्रांनो हे बघा, यांनी जबरदस्त असं पेंटिंग तयार केलं आहे. जबरदस्त बघा. बीटा आहे म्हणजे कॉफीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे टेस्ट नोट असतं. पेस्ट नोट आहे. सहज, जुली, गुई, चिनी, ताळकूड, बऱ्याच आहे. मित्रांनो इथे ओनर आलेले आहेत आणि राजेश सर आलेले आहेत. तर त्यांना विचारूया, कारण का खडकीचा इतिहास खूप जुना आहे. जवळपास ब्रिटिश लोक इथे राहत होते आणि त्या काळापासून हे कॉफीचं क्षेत्र वाढत आलं आहे. आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही कॉफीबद्दल. ते बीज कुठे मिळतं, ते ग्राइंड कशी होते. तर राजेश सर आहे, त्यांना विचारूया. कॉफी खडकीमध्ये आमच्या वडिलांनी चालू केलेली आहे. अच्छा. वडिलांनी चालू केली 1958 मध्ये. ओके. आणि आमचं इथं DR गांधी म्हणून एक शॉप आहे खडकीला, किराणा मालचं दुकान आहे. तर ते 1901 पासून सुरू झालेलं शॉप आहे. अच्छा अच्छा. 1901 पासून तो शॉप इथं खडकी बाजारात सुरू आहे. इकडं खडकी बाजारामध्ये AFK फॅक्टरी, 512 फॅक्टरी, HE फॅक्टरी, अच्छा, हे सगळ्या फॅक्टऱ्या ब्रिटिश लोकांनी खडकीमध्ये स्थापन केल्या. अच्छा अच्छा. त्यांची ऑफिसेस आहे ते सगळे साऊथ इंडियन. अच्छा. आणि पहिले काही इन्स्टंट कॉफी नव्हती. बरोबर. तर ते सगळे ऑफिसर्स आम्हाला डिमांड करायचे की आम्हाला फिल्टर कॉफी पाहिजे. अच्छा अच्छा. तर त्या अनुषंगाने आमच्या वडिलांनी मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन आम्ही फिल्टर कॉफी पावडर कॉफी बोर्ड मध्ये अच्छा. आणि इथं विकायचो. अरे बाप. जसं जसं डिमांड वाढत गेली जसं जसं आम्ही एक एक कॉफीची इक्विपमेंट ऍड करत गेलो. अच्छा. मग आम्ही काय केलं, कॉफी पावडर आणायचो आणि कस्टमरला यायचो. मग कस्टमरला आम्हाला फ्रेशली ग्राउंड कॉफी पाहिजे. अच्छा. मग आम्ही काय केलं, ग्राइंडर घेतला. अच्छा. मग बिया आणायचो, रोस्टेड बिया आणायचो. रोस्टेड बिया आणून त्या ग्राइंडर मध्ये ग्राइंड करून लोकांना फ्रेश म्हणजे फ्रेशली ग्राउंड कॉफी असं आम्ही द्यायला. अजून डिमांड वाढल्यानंतर आम्ही एक रोस्टर घेतलं. पहिले आम्ही हँड रोस्टर घेतलं 5 किलोचं. 5 किलोचं हँड रोस्टर आमच्या गच्चीवर लावलेलं होतं. ते लाकूड बंद करायचं, लाकूडवरचं रोस्टर होता. अरे हा, आता गॅस नसल्यामुळे परत ते भाजतंय किती रोस्टर पाहिजे. बरं. एक्झॅक्ट. लाकूड जाळून आम्ही ते हाताने ड्रम फिरवायचं. 5 किलोचं रोस्टर होता. आणि जसं कॉफी व्हायला आली तर आता पॉपकॉर्नचं कसं फुटफुट आवाज होता तर तसं कळायचं आम्हाला की बाबा कॉफी व्हायला आली. कॉफी झाली की आम्ही ते काढायची आणि असे पोत्यावर टाकून त्याला हवामध्ये वाळवायचे. तेव्हा काही एवढी कॉफीमध्ये इक्विपमेंट्स नव्हते. अच्छा अच्छा. ते कूलर्स वगैरे काही नव्हतं. मग ते 5 किलो रोस्टरवरनं आम्ही शिफ्ट झालो 10 किलो इलेक्ट्रिक रोस्टरवर. ते भारत कंपनीचा. कधीचा मग काळ तो इलेक्ट्रिक? तो 1960 म्हणजे 1965 मध्ये आम्ही तो हँड रोस्टर घेतला. अच्छा. 1971-72 मध्ये आम्ही इलेक्ट्रिक रोस्टर घेतलं. बापरे, 1970 मध्ये रोस्टर होतं? हो, 1971-72 मध्ये मला चांगला आठवतं की आय वॉज ओनली 6 years old. आय थिंक सो 72-74 मध्ये तो इलेक्ट्रिक रोस्टर घेतला होता आम्ही. आणि ते इलेक्ट्रिक रोस्टर वरती आम्ही कॉफी भाजायला सुरुवात केली आणि त्याला मग कूलिंग पॅन आला खाली. अच्छा. हा, मग ते कूलिंग पॅन आम्ही ते कॉफी व्यवस्थित गार वगैरे व्हायला लागली, ब्लेंडिंग व्हायला लागलं. अच्छा. आणि आमच्याकडं सगळे साऊथ इंडियन कस्टमर असल्यामुळे आम्ही
आमचा तो USP होता फ्रेशली रोस्ट अँड ग्राउंड कॉफी. म्हणजे इव्हन 50 ग्रॅम कॉफी मागितली तरी आम्ही दळून नाही ठेवायचं, समोरच्या समोर ग्राइंड करायचं आणि त्यांना आम्ही द्यायचं. बरोबर. किंवा लोक म्हणायची आम्हाला 100 ग्रॅम पीबरी, 100 ग्रॅम प्लांटेशन, 50 ग्रॅम चिकोरी, तर आम्ही कस्टमाइज ब्लेंड करून पण देत होतो. तर अशी आमची त्यावेळेचं रोजचं 25 ते 30 किलो काउंटर सेल होतं कॉफीचं. आणि त्या पासनं आम्ही कशी बनवायची, अच्छा, म्हणजे वेगवेगळे इक्विपमेंट्स मधून कॉफी कशी ब्रू करायची, त्याच्यामध्ये नोट्स कसे. तर कोविडच्या टायमामध्ये लोकांनी पोर ओव्हर, फ्रेंच प्रेस, मोका पॉट, एरो प्रेस, एस्प्रेसो ब्लेंड्स, वेगवेगळे टेम्परेचरमध्ये कॉफी, एकच कॉफी समजून 90 डिग्री सेल्सिअसला तुम्ही पाणी टाकलं तर कशी टेस्ट करते. मग त्याच्यामध्ये नाही चांगली लागली तर आपण थोडं टेम्परेचर कमी करून ती कशी लागते. असं कोविडच्या टायमामध्ये केला. आणि स्पेशलिटी कॉफीच फॉर्म मध्ये आली. म्हणजे स्पेशलिटी कॉफी म्हणजे काय, सिंगल इस्टेट ओरिजिन कॉफी, म्हणजे एका फार्म मधनं ग्रो केलेली कॉफी. त्याला ती कार्बोनिक मॅस्कनेशन आहे, मनसून मलाबार आहे, मैसूर नगेट्स आहे, एनोरोबिक मॅस्कनेशन म्हणून आहे, मग कोंडडकन इस्टेट. म्हणजे हे वेगवेगळे इस्टेटमधनं आम्ही कॉफी सोर्सिंग करायला लागलो. छोट्या बॅचेसमध्ये आम्ही त्याला रोस्ट करायला लागलो. आता आमच्याकडं ट्रेंडिंगमध्ये रत्नागिरी इस्टेटची डार्क रूम आहे, मग विस्की रम बॅरेल आहे. विस्की एक इस्टेट आहे चिकमंगळूरमध्ये, त्यांनी कॉफीमध्ये बरंच काय डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि वेगवेगळ्या फर्मेंटेशनची कॉफी ते प्रोसेस करतात. आणि त्यांचे प्लांट्स सुद्धा त्यांचं इस्टेट बघण्यासारखं आहे. रत्नागिरी इस्टेट कसं त्यांनी ते मॅनेज वगैरे केलेलं आहे. आणि फारच खूपच सुंदर कॉफी असते त्यांची. मग संगमनेर इस्टेटची कॉफी आहे आमच्याकडं, कोंडडकन इस्टेट, मग गुंगेगिरी आहे, मग बारबारा इस्टेटची आमच्याकडं अरेबिका नॅचरल्स आहे. पायनॅपल फर्मेंटेड आमची कॉफी फार हिट झाली होती. असे MS इस्टेट आहे, ते पण सगळे चिकमंगळूरचे आम्ही सोर्सिंगसाठी कॉफी चिकमंगळूरवरनं करतो. आणि ही सगळी स्पेशलिटी कॉफी आहे. काही माहिती नाही तुम्हाला, एवढी माहिती सरांकडून ऐकायला भेटली. विश्वास नव्हता केला, म्हणजे अपेक्षित नव्हतं. मी सहज आलेलो होतो, व्हिडिओ बनवणार होतो आणि जाणार होतो, पण सर भेटलेले आणि बरीचशी माहिती, त्या काळाचा काळ कसा होता आणि आत्ताचा काळ कसा आहे त्याबद्दल आपल्याला माहिती भेटली. मजा आली सर. थँक्यू. येस, काही वेगळा अनुभव भेटलाय मला. नाही सांगायचं म्हणजे फिल्टर कॉफी इज गुड फॉर हेल्थ ऑल्सो. म्हणजे त्यांनी आपला अल्झायमरची बिमारी आहे, फॅटी लिव्हरची आहे. मी 1-2 कॉफी जर रोज ब्लॅक कॉफी पेली तर इट्स व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. बरोबर, जबरदस्त नॉलेज भेटलेला आहे. ये ग्राइंडर है, ठीक है. रत्नागिरी एस्टेट का हमारा डार्क रूम कॉफ़ी बहुत स्पेशलिटी कॉफ़ी है, बहुत अच्छा कॉफ़ी है. तो 1:50 का रेशो ले रहा हूँ मैं. कितना रेशियो लिया आप? 1:15 का रेशो. अच्छा, ठीक है. मैंने ग्राइंडर का ग्राइंड साइज मैंने सेट कर लिया है. यहाँ से ग्राइंड साइज चेंज होता है. अच्छा, मैंने पहले सेट कर लिया है. अच्छा, ठीक है. तो मैंने बीन्स डाला अभी, तो मैं इसको ग्राइंड करूँगा. अच्छा, ओ माय गॉड, ग्राइंड हो गया. इसके बाद भाई 4 ओव्हर. येस, 64 ओव्हर म्हणतो याला. आणि ग्राइंड केलेली कॉफी पहिले तर आता आणखी पाणी टाकणार याच्यामध्ये. क्लीन कर रहा हूँ फिल्टर पेपर. ठीक है. हा पेपर पण आहे ना वेगळा येतो जरा, आणि जरा टिपिकल वाटतं, पण एकदा तुम्ही बनवायला शिकले ना की बस कुठं जायची गरज नाही. मैंने पाउडर डाला अभी. पावडर डाला. याला पण रेशिओ असतो काहीतरी. आणि कारण का चव बिघडते, कधी स्ट्रॉंग लागू शकते तुम्हाला. आणि फर्स्ट पोर मैं इसमें करूँगा 15. टाइमिंग स्टार्ट करके यहाँ से मैं टाइमर लगा रहा हूँ. अच्छा, ठीक है. टाइमर विषय नहीं. टाइमर लगाया.
हम लोग कैफे वालों को सिखाते हैं उल्टा। बरोबर. हम कैफे वाले को बरिस्टा ट्रेनिंग हो गया अच्छा. या मेनू सेट करना हो गया, ये सब हम सेटअप करके देते अरे बाप रे. हैं। ये हमारा हो गया डार्क रूम, रत्नागिरी एस्टेट का स्पेशलिटी कॉफ़ी है। टेस्ट करो और मुझे बताओ कैसा टेस्ट है। हो. काय वाटतंय? ओ माय गॉड. स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग, बिलकुल स्ट्रॉंग आहे. तुम्ही खूपच स्ट्रॉंग आहे. हे तुम्हाला दुधासोबत पहिल्याशिवाय पर्यायच नाही, कारण का सवय नसली ना तर शक्यच नाही. है उसको ऐसा। अच्छा अच्छा अच्छा. आप इसको और स्वीटनेस भी ला सकते हो, स्वीट भी ला सकते हो। अच्छा. और कॉफी आप रोज नहीं पीते हो ना, हाँ बराबर. इसके वजह से आपको स्ट्रॉन्ग लग रहा है, बट मेरे लिए एकदम माइल्ड है वो। हाँ क्या वो स्वीट बनाने लगे क्या करेंगे? तो वाटर टेम्परेचर कम करना पड़ता है, अच्छा कंपैरिजन करना पड़ेगा. फिर ग्राइंड साइज चेंज करना पड़ता है। अच्छा जो चाहिए उसके लिए आपको प्रॉपरली जब आप ब्रू करोगे ना तो आपको समझ में आएगा। कळलं का तुम्हाला कॉफी कशी असते बनवायला? आता ही प्रोसेस तुम्हाला माहिती झाली, कारण कॅफेला सोपं नाही, आता मशीन्स आल्यात. पण हे किसको भी अगर ये एक्सपीरियंस चाहिए, एक्सपीरियंस अच्छा. तो हम देते हैं फ्री, ऐसा कुछ अभी चार्जेस नहीं है, तर विजिट कर सकते हैं। तुम्ही जर खडकीत आले ना, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल कॉफी कशी बनवते, पोरवर कसं बनवतं, तुम्ही खडकीमध्ये या. गांधीज कॉफी म्हणून आहे. छान तुम्हाला अनुभव पण येईल आणि कशी तयार करते ते पण माहिती होईल, आणि बीज पण इथे मिळते, तुम्ही फ्रेश कॉफी घेऊन जाऊ शकता. गांधीज कॉफीमध्ये आलो होतो आणि असं अपेक्षा नव्हतं केलं की छान अशी माहिती मिळेल राजेश सरांकडून. ते ओनर आहेत आणि खुद्द ते त्यांचं ते सेलर आहेत. त्यांच्या इथं कॉफी तयार होते, रोस्ट केली जाते आणि एक्सपिरियन्स पण दिला जाते. आणि त्यांनी जाता जाता मला आता हे कॉफी सिरप आहे, म्हणजे डिटॉक्शन आहे त्याच्यात कॉफीपासून काढलेलं. आता हे जे आहेत हे तुम्ही दुधात टाकू शकता, तुम्ही गरम पाण्यात टाकू शकता, कोल्ड कॉफी तयार करू शकता याची. म्हणजे याच्यापासून बरेच प्रकारचे कॉफी तुम्ही तयार करू शकता. आता तुम्ही पहिले फिल्टर कॉफी पित होते, बीन्सवर आता बरेच लोक बीन्स कॉफी आताचे ॲडिक्शन झाले. बीन्सपासून कॉफी कशी तयार होते, ग्राइंड कशी केली जाते, आणि आता त्यांनी सिरप काढलेला आहे. म्हणजे हे भारी होईल, कारण का कुठे जरी प्रवासात गेलो, पाण्यामध्ये टाकलं कॉफी मारली, टेन्शनच नाही, कुठं ग्राइंड करायची गरज नाही. नक्की या गांधीज कॉफीला. खडकीमध्ये सिरप पण तुम्हाला मिळेल, एक्सपिरियन्स पण करता येईल आणि मजा येईल, काहीतरी वेगळं काहीतरी बघायला मिळेल. आणि भेटूया अशाच नवीन कुठल्या तरी कॉफीच्या शोधामध्ये, कुठेतरी खादाड भटकंती करत कुठल्या तरी शॉपमध्ये. तिथपर्यंत खात राहा, हसत राहा, मस्त फ्रेश कॉफी पित राहा आणि गांधीज कॉफीला खडकीमध्ये भेट द्यायला विसरू नका. तिथपर्यंत बाय बाय.